Okay, practice set 4.1, question number 2. Triangle PQR, similar triangle LTR. In triangle PQR, PQ is equal to 4.2 centimeter, QR is equal to 5.4 centimeter, and PR is equal to 4.8 centimeter. Construct the triangle PQR and LTR such that PQ divided by LT is equal to 3 divided by 4. असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर कॉपी करून घ्या तुम्ही. त्यासाठी तुम्हाला रफ फिगर काढावं लागणार. सुरुवातीला रफ फिगर कशी काढणार, तर पी क्यू आर, आर पॉइंट कॉमन आहे बरोबर. त्याच्यामुळे आर पॉइंट काय करणार आपण, दोघांमध्ये कॉमन काढणार आहे. याच्यामध्ये मला कोण सांगतो कोण मोठा आहे, कोणता ट्रायंगल मोठा आहे. हा बनकर, कोणता ट्रायंगल मोठा आहे याच्यामध्ये. कशावरून ठरवतो आपण, या रेषेवरून ठरवत असतो बरोबर. साक्षी, कोणता ट्रायंगल मोठा आहे. LTR. LTR मोठा आहे. का मोठा आहे LTR. रेशो मध्ये 4 मोठा आहे म्हणून. आहे की नाही, त्याच्यामुळे आपण रेशो मध्ये तो मोठा आहे म्हणून आर हा पॉइंट आपण तो कॉमन टाकला. एल टी आर, आर कॉमन घेतल्यामुळे आपण या साईडला एका साईडला कॉमन घेतला. तसं काय नाही, कोणत्या पण साईडला कॉमन घ्या, फक्त आकृती तुम्हाला वही फिरवावं लागेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा ट्रायंगल त्याच्यामध्येच कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला या पद्धतीने दुसरा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करत असतो, कारण की ते दोन्ही सिमिलर आहेत. सिमिलर असल्यामुळे काय होतं, त्यांचा हा अँगल टी आणि इथलचा एक अँगल, इथलचा एल आणि इथलचा एक अँगल आणि आर आर, हे दोन काय असणार आहेत, तिन्ही पण काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे सिमिलर असल्यामुळे. त्याच्यामुळं इथं टी ला करस्पॉन्डन्स पॉइंट कोणता आहे, इथं पहा. टी ला करस्पॉन्डन्स पॉइंट कोणता आहे, क्यू. म्हणजे तुम्ही काय लिहितो, क्यू. करस्पॉन्डन्स पॉइंट लिहायचे, ध्यानात घ्या. त्याच्यानंतर काय राहिलं, पी. एल ला कोणता पॉइंट आहे. आता तुम्हाला कोणत्या ट्रायंगलचं माप दिलंय, त्या ट्रायंगलचं माप लिहिलं मी आधी. पी क्यू घेतलाय, पी क्यू किती घेतलाय, 4.2 सेंटीमीटर बरोबर. त्याच्यानंतर दुसरा कोणता घेतलाय, क्यू आर घेतलाय की नाही. क्यू आर किती घेतलेला आहे, 5.4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पी आर 8 सेंटीमीटर. या पद्धतीने तुम्हाला रेशो घेतलेले. आता पी क्यू डिवाइडेड बाय एल टी हे काय 3/4 घेतलेले बरोबर. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला याचे किती रेशो, याचे किती हे पाडायचे, तर याचे 4 भाग पाडायचे. त्यातला तिसरा भाग कोणता असणार आहे, क्यू असणार आहे. कारण की ह्याचे 3 भाग आणि याचे किती असणार, 4 भाग. हे दोन कसे सिमिलर आहेत, तसेच ह्याचे 3 भाग
PQ चे आणि याचे किती भाग असणार आहेत 4 भाग सारखे असणार आहेत आणि याचे RL चे 4 भाग आणि PR चे पण 4 भाग असे आपल्याला 4 भाग करायचे आहे सगळ्यांचे पण सगळ्यांचे आपण 4 भाग करता येणार नाही म्हणून आपण काय करू सुरुवातीला आपण कोणता ट्रायंगल काढून घेऊ हा PQR हा ट्रायंगल तुम्हाला सहज काढता येईल बरोबर आणि मग तो तुम्हाला काढून घेतो मी PQR काढण्यासाठी पहा सुरुवातीला कोणती रेषा काढायची तुम्हाला RQ किती करायची आहे 5.4 5.4 काढून घेतली पॉइंट टाकले नाव देऊन घेतले त्याच्यानंतर काय करायचे तुम्हाला PR काढून घ्या PR किती आहे 4.8 कंपास घेतो खून केली आणि PQ किती आहे 4.2 आता काय करायचंय हा P पासून पुढे पॉइंट L घ्यायचा आपल्याला RQ आणि त्याच्या पुढे काय घ्यायचंय T घ्यायचंय का घ्यायचंय कारण की LRT हा PQR पेक्षा मोठा आहे म्हणून आपण काय करतो हा जसा पॉइंट थोडासा पॉइंट चुकलेला आहे परत एक टाकतो. ठीक आहे त्याच पद्धतीने आपण काय करणार आहे हा जो RQ आहे हा वाढून घेणार आहे सुरुवातीलाच करून घ्यायचे कारण की डबल रेश होता तिथं ठीक नाही बरोबर शार्प त्याच्यावरती रेषा द्यायची आहे त्यानंतर आता तुम्हाला या
आर क्यू चे किती भाग करायचे 3 भाग करायचे आणि त्याच्या पुढे एक भाग कुणाचा करायचा आहे हा QT चा करायचा आहे आर क्यू चा केल्यानंतर या आर क्यू चे 3 भाग करायचे त्याच्या पुढे एक सिमिलर भाग करायचा LT चा करायचा आहे बरोबर आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्याचे 3 भाग करायचे 4 भाग करायचे सारखे मग कसे करणार तुम्ही तर सुरुवातीला काय करणार लागणार आहे कोनमापक घ्यायचं कोनमापक उलट ठेवायचे कुठं या आर पॉइंटवर आणि अँगल काढून घ्यायचे एक ठराविक किंवा डायरेक्ट काढला तरी चालेल काय अडचण यायची नाही साधारणतः 30 मापाचा काढतो किंवा डायरेक्ट रेश मारली तरी पण काय अडचण नाही येणार अँगल काढावा काही नियम नाहीये ठीक आहे या पद्धतीने साधारणतः 40 30 ते 45 50 पर्यंत अँगल करून घ्यायचं तयार थोडीशी पॉइंट आर ला हे अंदाजे रेषा मारलेली आहे आपण इथे अँगल तयार केलेला आहे तो काय फिक्स केलेला नाही आपण कोणत्या तरी एक घेतलेला आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला या आर क्यू चे तुम्हाला तुकडे करायचे कंपास घेतो मी कंपास मध्ये ठराविक अंतर घेतो अंतर किती पण घेताच काय अडचण येणार नाही आणि किती भाग करायचे तुम्हाला 4 भाग करायचे 1 2 3 आणि 4 बसते नाही 1 2 3 4 4 भाग केल्यानंतर आता काय करायचंय हा कितवा भाग आहे आपला आर क्यू चा हा आर क्यू आपल्याला कितवा भाग आहे तर तिसरा भाग आहे बरोबर आणि आर टी हा कितवा भाग आहे चौथा भाग आहे मग तिसरा भाग आणि क्यू हा पॉइंट काय करायचा आहे जोडून घ्यायचा आहे हा पॉइंट व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे थोडासा चुकतोय आता तुम्ही म्हणता इकडची रेष का काढली आता या हा जो अँगल इथलचा या अँगलला तुम्हाला ह्या ही जी लाईन आहे त्याला नाव द्या तुम्ही काय अडचण नाही काही पण नाव द्या आर डॅश किंवा R1 R2 म्हणून आहे की नाही R1 R2 R3 R4 R1 R2 R3 R4 त्याच्यानंतर या QR3 ला पॅरलल लाईन काढायची आपल्याला इथं पॅरलल लाईन काढायची म्हणजे मग तशी तशी पट्टी धरायची नाही तर या अँगलला सेम अँगल काढायचा आहे तुम्हाला शिकवलं तुम्ही अँगलला अँगल सेम कसा काढायचा जर अँगलला अँगल सेम जर काढायचा असेल तर सुरुवातीला काय घ्यायचं एकदम साधी स्टेप आहे हा या अँगलला नाही या अँगलला किंवा मी त्या पद्धतीने अँगल देतो या अँगलला तुम्हाला
या अँगलला सेम अँगल तुम्हाला इथं काढायचा आहे. तर काय करायचं, कंपास मध्ये ठराविक अंतर घ्यायचं, एक कंस काढून घेतला मी, तेवढंच अंतर कायम ठेवायचं, तेवढंच अंतर तुम्हाला जिथे अँगल काढायचं आहे त्या पॉइंटला टोक ठेवायचं आणि हे काढून घ्यायचं. बरोबर, इथून एवढा एक कंस काढून घेतला, ज्या पॉइंटला काढायचं तुम्हाला, किंवा इथं तुम्हाला इथं काढायचं असेल, तुम्हाला इथं जरी काढायचं असेल तरी काय अडचण येत नाही. बाई इथं जरी काढायचं असेल तरी हेच अंतर ठेवायचे. हा अथर्व, काय अडचण आहे का रे? अथर्व पहा, हे कंस मी हेच माप ठेवून केले आणि यानंतर इथे एक लोखंडी टोक ठेवायचं आणि हे अंतर मोजायचं. फक्त हे अंतर काय करायचे, मोजायचे, फिक्स मध्ये मोजायचे म्हणण्यापेक्षा दोन्ही टोक असे ठेवायचे व्यवस्थित, की जेणेकरून हे अंतर तुम्हाला बरोबर कॅल्क्युलेशन करता येईल. किंवा तुम्ही कंपासच्या ऐवजी कर्कटक वापरलं तरी पण चालेल, पण कर्कटकला खून करायला जागा नसते की नाही, अंतर मोजण्यासाठी आपण ते वापरत असतो. हे अंतर बरोबर दिसतंय तुम्हाला, एवढं ठेवलेलं आहे. आणि इथून घ्यायचे आपल्याला हा पॉइंट आणि या पॉइंट, या पॉइंट पासून हे मिळाले, हेच अंतर घेतो मी इथं, इथं तो फिक्स पॉइंट मिळालेला आहे आपल्याला एक, इथून या पद्धतीचं. आणि आता काय करायचं, की हे पॉइंट आणि हा पॉइंट आहे की नाही, अँगलचा जोडून घ्यायचा. पहा, जर तुम्ही कंपासने मोजला थोडस, पहा, हे जर तुम्ही तिन्ही अँगल जर कंपासने मोजले की नाही, कंपासने मोजायचे, मोजायचे, तर तुमच्या असं लक्षात येईल बरोबर. मी ते कोणता हा अगोदर इकडचा मोजतोय, हा जर मोजला तर बरोबर 51 भरलेला आहे. पहा, दिसतोय तुम्हाला सगळ्यांना, झूम करून बघा. तोच अँगल इथं बदलला मी, तर तेच सेम अँगल आहे का 51. आणि हे जर इथे घेतलं आपण, तोच 50 आणि 51, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला अँगल काढता आले पाहिजे. मग एकदम साधी स्टेप आहे नाही, मग स्टेप सांगितली मी तुम्हाला काय करायचे. तर इथून असा एक कंस मारायचा अगोदर, ज्या पॉइंट पाशी अँगल काढायचा तो पॉइंट पासून परत एक कंस मारायचा, आणि हे एवढं अंतर काय करायचे, मोजायचे, आपलं सेम मगाच्या गणिताने. चला आता काय केलं आपण, पहा सेम करायचे मगासारखे प्रोसिजर. आपल्याला R3 Q R3 R2 आहे की नाही, हा अँगल मिळालेला आहे. आणि याच्यावरून आपल्याला R4 वरती पण सेम अँगल काढायचा. सेम अँगल कशासाठी काढायचा, तर या दोन्ही लाईन तुम्हाला काय होतात, सेम येतात म्हणून. चला मग याच्यामध्ये आपण काढूयात. लोखंडी टोक ठेवलं मी आणि एक कंस करून घेतला, थोडा मोठा करतो, या इथं घेतला, काय अडचण नाही. थोडं माग पुढे केलं तरी चालेल, ते म्हणतात तिथंच साठी. ठीक आहे, एवढा कंस काढून घेतला मी, सेम माप ठेवलं इथं, इथून पण काय केलं,
एवढा कंस करून घेतला या पद्धतीने. आणि आता हा पॉइंट आणि हा पॉइंट मोजायचा आहे, बरोबर. पहा हे बरोबर अंतर घ्यायचंय सेम कंपास मध्ये आणि इथून तुम्हाला काय करायचंय, कंस टाकायचा आहे. आणि हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा म्हणजे तुम्हाला काय होईल तर QR3 यासारखे तुम्हाला एक रेषा मिळेल. पेन्सिलला जर जास्त टोक करायचे, माझ्या पेन्सिलवर कमी टोक आहे हा, त्याच्यामुळे काय होतं पॉइंट टू पॉइंट लक्षात येत नाही. पहा या पद्धतीने तुम्हाला या पॉइंट म्हणून जाणारी ही रेषा तुम्हाला काय दिसते, पॅरल दिसते. आता ही थोडी रेषा चुकलेली आहे, थोडीशी. पहा या पद्धतीने तुम्हाला याला बरोबर ही पॅरल दिसली पाहिजे. आता हा पॉइंट कोणता आला आपल्याला, टी मिळाला. जर तुम्ही इथं बघितलं तर याचे बरोबर 1 2 आणि 3 ह्याचे 3 तुकडे झाले, 3 तुकडे झाले. असे जर तुम्ही रेषा ओढल्या तर त्याचे तुम्हाला 3 तुकडे होतील. आणि हा कोणता आहे, चौथा तुकडा. हा पण चौथा तुकडा काय सारखा आहे म्हणून 3s4 रेषा आली. आता सेम हियर जो आपल्याला हा पॉइंट मिळालेला आहे पी, नाही पी क्यू, ही रेषा काढून घेतो मी. पी क्यू काढून घेतो, पॉइंट नाव देतो याला पी. आणि आता तुम्हाला कोणता पॉइंट मिळवायचा, एल मिळवायचा आहे. मग एल कसा मिळवायचा तर सेम हा अँगल आणि हा अँगल सारखा काढला तर तुम्हाला या दोन लाईन कशा होतील, पॅरल होतील. म्हणजे पॅरल झाले म्हणजेच काय झालं तर आरपी चे 3 आणि 4 भाग ऑटोमॅटिक होणार आहे. आरपी चे पण काय होणार आहेत, 3 आणि 4 भाग मिळणार आहेत. मग याला पॅरल काढायचं म्हणला तर परत काय करायचं, अँगल सेम करायचा. एक खूण करून घेतो मी, पाय परत इथे लोखंडी टोक ठेवतो, पण या अंतर जरा सारखं दिसतंय की नाही, थोडं मोठं देतो. मग खूण करून घेतली आपण. इथे एक पॉइंट फिक्स मिळाला आपल्याला की नाही, आणि हा पॉइंट आणि हे अंतर कमी जास्त करून बरोबर एवढं अंतर आहे. ठीक आहे, या पद्धतीने इथे एक कंस करून घेतो मी. आणि या अँगलला पहा तुम्हाला PQ ला पॅरलल लाईन दिसते. पॅरलल का दिसते तर कारण अँगल क्यू आणि अँगल टी हा सारखा आहे. अल्सो इथालचा अँगल आहे ना R3 आणि R4 पण सारखा आहे, की जेणेकरून आपण याचे बरोबर तुकडे केले आणि याला नाव दिलेलं आपण L. आणि त्याच्यानंतर माप लिहायचे मग हा 5.4 सेंटीमीटर
त्याच्यानंतर हा किती आहे 4.8 सेंटीमीटर आणि हा पीक्यू जर तुम्ही मोजला तर तो 4.2 भरलाच पाहिजे. पहा इथे 4.2 हा दिसतोय तुम्हाला. झूम करून बघा व्यवस्थित. 4.2 मध्ये तुम्हाला हा दिसणार आहे. म्हणजे इथे किती येणार ऑटोमॅटिक 4.2 सेंटीमीटर. आणि याच्या नंतर माप मोजले तरी पण तुम्हाला मी काल जे गणित सोडून दिलं त्या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. किंवा फक्त आपण काय केलं त्या दिवशी हा अँगल वेगवेगळे घेतले होते. हा अँगल हा काय घेतला होता वेगवेगळा घेतला होता. या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 2 ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR हा तुम्हाला सोडवताना दिसतो आहे.